कालवात मस्त पांडी पांडी काटेरी कामेरी हे बघा ढोंकी मस्तपैकी जांभळा दिलेत खायला मला. सुमित पण खात आहे. तर मस्तपैकी गावठी भाजी दिलंय काकांनी आम्हाला घरी जाताना. कोंबड्यांची पण मजा झाली. नमस्कार. निहाला पण घेतला असा जोरीला. तर आज आमच्या बस स्टॉपवरशी सकाळच 7:13 निघाल्या इकावला जावासाठी आई आणि मी. बरोबर 7:30 पोहोचल्या. तू ये काय करतोस तू? कालवा आहेत कालवा आणि मच्छी आहे. कालवात मस्त पांडी काटेरी कामेरी हे बघा ढोंकी. सकाळचं सूर्यदेव देखा किती मस्त. कासेखोल गावात थोपल्या. आता कोणाला तरी 1 किलो सुकाट देवायचे आहे त्याच्यामुळे हातात थोपल्या. नाहीतर मग बाकीच्या पुढच्या गावात ना जाणार आहोत. जे गाव मी बऱ्याच दिवस तुम्हाला दाखवल्यात नाही, त्यामुळे आज दाखवायचा प्रयत्न करेन. मस्त सकाळच निघाल्यावर जास्त थंडी पण नाही आणि गरमी पण नाही, एकदम नॉर्मल वातावरण मस्तपैकी आहे. जोडीला थोडाफार सुका म्हावरा आणलाय. खाता मावरा. चोरविल वरून इकडं सगळ्या 300 रुपये दे. काय बाई 1000 रुपये दे वहिनी. तुका डब्याचा टोप 100 रुपये दे. हे बघ 300 रुपये होते. किती बारीक आहेत. असून दे बारीक. बघ अंडी काय 300 रुपये नाहीतर राहून दे. कालवा काय व्हायचं आहे. 3 वाट्याच्या वरती आहेत कालवा. 200 रुपये देते. 250 बरोबर. अगं ते आता कुठलं गाव? वाशी हवेली. तुम्ही कुठले? तोराटी पांगळे. नाही तेवढ्या लांब नाही जात आम्ही. मसल्याच्या पुढे नाही जात, इकडच तला तालुक्यातले. त्या तालुक्यात नाही आम्ही. तिकडे दिघीच्या वगैरे येत असतील. केळशी उत्तम तिकडचे आहेत. हा कुठली अच्छा. केळशी साईडच्या पण येतात. हा केळशी बागमांडला. तर आता आल्या आम्ही चोरवली गावात. तला तालुक्यांचं चोरवली गाव. आणि वरती वातावरण देखावलं गेलं ना तर सूर्यदेव लपलाय. ऐसा वाटतंय की पाऊस
येवायची शक्यता आहे. तर लवकरच काही दिवसात पाऊस येईल असं वाटतंय अचानकपणे. नाही घरार्थ आहे नाही मग इवन नाही कदा आहे इवन नाही आहे इवन नाही दिसाव ना का ढगाच्या वरनं चाललंय. ढगाचे खालचे असतात वरची नसतात वरचे असतात तर दिसले असतात. ऐका हो चांगले 100 रुपये पाव किलो 150 रुपये अर्धा किलो. मग काय झाला चांगली सुकट. चांगली 50 रुपये पाव तर असली पण धनुनी कसली आणली होती माहिती आहे घेतली. टवटवीत आंबं जायलेत एकदम टवटवीत. आता पिकल्यावर पिकावची वाट देखता फक्त. पिकल्यावर खावायची जी मजा असते ना हे नॅचरली पिकलेलं आंबं ते केव्हा तरी तुम्हाला पुढच्या व्हिडिओतनं देखावला भेटेल बहुतेक. पपई पोपोई वसवला लावशील तर मस्त बारकुसो पपई होतो. तो खाल्लो मावशीच्या हात आमच्या आईच्या मैत्रिणीच्या हात. आणि आता आम्ही आयल्या चोरवली गावच्या बौद्धवाडीत. मस्त आंब्याचं झाड आहे समोरच पण या आंब्यावर काहीच नाही आंबा आयल्या. आणि सूर्यदेव काय वरती म्हणजे अजून निंबार टाकावचा नाव नाही घे. पावणे 10 वाजल्यात सकाळचं. आज मस्तपैकी वडाची पानं टाकल्यात वासरांना खावला. वडाची पानं थोडंसं आतमध्ये जाऊन देखूया बौद्धवाडीत. आई गेली की नाही आहे आई अजून. नेट चालतं इथं कुणाचा कोणता सिम आहे. मस्तपैकी जांभळा दिलेत खायला मला. सुमित पण खात आहे. मस्तपैकी पालनं पण बैसावला भेटले खाता खाताना. थोडस मीठ आणला ऐ थोडस दे बस. तर मस्तपैकी गावठी भाजी दिलंय काकांनी आम्हाला घरी जाताना. इथं पैसे ठेव आम्ही जाताना येईन. आता हो चोरीला ठेव तुला पैसे ठेव पैसे ठेव तू देतच म्हणून हो त्या बियाणे आंब. मग तू किती वाजता येशील संध्याकाळी? येईन आता लगेच येशील? हो लगेच येईन दुपारचं. लगेच येईन मी. किती वाजता येशील? मग सांग मग 4 मी काढून ठेव तुझ्यासाठी बिया. न पैसे पैसे नाही माकल्या येऊन पहिल्यांदा. चला ओके बाय. गायमुख पनेलीत थोपल्या. 11:19 मी आहे ना आता मस्तपैकी भाकरी खाऊन घेते. सुकाट आणलंय सुकी कांद्यात भुजलेली आहे आणि ती खाऊन घेते. कांद्यात भुजलेली सुकाट
आणि भाकरी आणि जोडीला या सुंदर निसर्ग. गायमुख पनेली गावचा. गायमुख गावचा वातावरण निघूया बऱ्याच दिवसांनी. आणि सूर्यदेवाने आज दिवसभर अजिबात निंबार नाही टाकला. 12 वाजावं लागलं तरी पण. फोन बिन येता ना त्यांचा. बरे आहेत ना सगळे. हो बऱ्याच दिवसांनी आलो आज. पाऊस येत आहे का काय आता. टिंबालला मग अशी थोडासा. जमीन नाही भिजवली तेवढा नाही पडला. तर आता दुपारचं 12:15 वाजल्यात आणि आल्या तलेगावला. तलेगाव वातावरण एकदम मस्त आहे. सूर्यदेवाने जास्त ऊन पण नाही सोडलंय. आणि तलेगाव आता देखून घ्या बऱ्याच दिवसांनी. तलेगावच्या बस स्टॉपवरच मस्तपैकी एक कस्टमर भेटलाय. माहिती का आता पण दुकान आहे. एक किराणा माल. ₹50 पाव किलो ना. काय बोलताय. पिशवी अंदर ना. बाबाच्या मावशीशी मागते. पोरा पडल्या मावशीशी पिशवी. ₹50 पाव किलो नाही बा. नाही. नाही काय घेत ताल्यात किती नेली हो. ₹50 पाव किलो दी. नाही बा. मॅडम आज गेले होते. जाणे नको जाणार त्याला भाजायला बारीकच पाहिजे. ते जाळ केली कच्च्या खाते. सुकट म्हणजे ₹50 पाव. त्याला माहिती भरायचं. पोरगा तुझा का पाचगरच कसं घेतलं का सुकट. आज घरात सगळं घेतली ₹70 पाव किलो. 40चे अर्धा. 140चे अर्धा किलो. ₹10 कमी केलं. डाग येतो त्या सगळे पापड घालायला बसले होते पूर्वीला त्याला. आज आज मला बोलवलं त्याने. ₹50 पाव किलो दे. साखळी पण नाही. चटणी दिली काय मी नाही ₹50 पाव किलो. त्याच्यात ₹50 मग म्हणायचे ना. नमस्कार. ₹50 चालेल. उद्या आधी म्हणा बघू द्या आधी मी करते काटा. थंड करा मला. ती जास्त पडली ती कारा. जास्त आलेल्या माणसाला विसरा पाहिजे तो. कारली नाही मावशीने. 50. आता मी आपली घेते त्याच्यात 50 नाही. जा घ्या जा. 50 नाही. त्यातून पैशाच्या बघ्या काय. तुळशीची झाडं आणली. तुळशीत लावला. आमची तुळशी सुकल्यात ना तवा. तुम्ही चहा गलीतल्या काय.
बरं झालं दिल्या. पहिले आमच्या इथे सगळी जुनी असायची आमच्याच घरात. आमच्या गावातली ना हो. विकाय आलेली मच्छीवाले आमच्याच घर तुमच्याच घर सगळी. ना आमचं घर सारखाच हा असायचं म्हणजे पहिला. स्वतःचं घर समजून राहायचे. पावणे 2 वाजला निघतं आता घरी जायला. फायनली पोचल्या आमच्या गावात 2:15 वाजता. 2:18 झालीत आणि मम्मीला देत जा. काय आहे तर आता परत संध्याकाळच्या टायमात आमची निघालाय कुंभले कोंडावर जावं आहे मावरा घेऊन. मस्तपैकी जेवलो आणि आराम केल्यावर आता संध्याकाळचं परत निघाल्या. ही गाडी आपली घरासमोर लावलेली आहे. मावरा ते का कैसा निवारते बाय. पुऱ्यात एक कोण पाठीमागा एक ढीस. नेहाला पण घेतला असा जोरीला. येतो आम्ही कुबलो कोंडावरशी. झाला घेऊन दे का चाललं भांजी मामा. कुंभे कोंड गाव बऱ्याच दिवसांनी. सूर्यदेव पण दे का किती मस्त संध्याकाळचं. छोटी छोटी किरणा सोडलीत. आज दिवसभर तर काय जास्त सूर्यदेव दिसलो पण नाही. त्यामुळे वातावरण एकदम कूल होता कूल. कोंबड्या किती आहेत तुमच्या गावात? कोंबड्या बसलो निवांत. गाव मस्त शेणाने सारवलाय वगैरे. शेणाने मस्त सारवला गाव. होडी पहिले होती आमची, आता नाही. बाबांचं ऑपरेशन झालं तिथून होडी बंद आणि आम्ही पण कॉलेजला जायला लागलो ना शाळेत. बकऱ्या घेऊन आलो. झाल्या फिरून. काय गहू खातायत? कोंबड्यांची पण मजा झाली. तर आता आल्या कुंभले कोंड गावात. मस्त हवा चालू आहे. संध्याकाळचं 6:15 वाजल्यात. सूर्यदेव पण मावळलंय. सॉरी मावळलंय नाही येते का आत्ता दिसलो. मस्तच लोकेशनवर आहे. 2 घरांच्या मंदा. मला वाटलं मावळलो. तर एक कुंभे कोंड गाव. सध्या घरांची अशी कामं चालू आहेत. ही रेती वगैरे समोर टाकलेली आहे. थोडंसं जाऊया आतमध्ये चालत. बऱ्याच दिवसांनी देखा संध्याकाळचं वातावरण आहे. मस्त वातावरण आहे. कुत्रं कोंबड्या हे मांगे मस्त पैकी जेवायला बसलंय. आणि लाईनीत असलेली घर 104 आहे तिकडे. त्या घराच्या वाट्यावर बसलाय. पप्या पण माझा होत म्हणजे सुकट घेताना काय होतीस काय तू? काय होतं मला? आता काय बऱ्याच दिवसांनी आलोय तुमच्या गावात. तू कसं पाहिजे तुला मोठ्या बाई? पाहिजे घे तुला.
6:45 वाजले होतेच. तर आता वरळ गावात आले आहो. वरळ गावचा संध्याकाळचा माहोल देखा. पोरा वगैरे क्रिकेट खेळून येतात, घरोघर चाललेत. मांजरीचा 6:56. हा, कुठे गेली? चला आता डायरेक्ट रात्री घरी जाणार आम्ही. संध्याकाळची मस्तपैकी आता चहा घेते मावशीच्या इथं. तर फायनली रात्री 7:45 वाजता आम्ही पोहोचले आमच्या बस स्टॉपवर. हे दुकानवाले दुकान मस्तपैकी उभं राहून घेऊन बसले. नाही बा सांगलं तर मी पण गेलो असतो ना. कोण नाही सांगत काय नाही. IPL चालू आहे. IPL रिक्षात. अरे IPL आहे. IPL काय? IPL बोलू. IPL दिखते. कुणाची मॅच आहे? हरेश, कुणाची मॅच आहे? मॅच कुणाची आहे? मॅच मॅच कुणाची आहे? दाणे माहिती मॅच दिखते यो पंजाब असं देखते. तरी का मजगावला आलतो कोंबडी नेण्यासाठी. 8:11 झाल्यात. दोन मित्र आहात, गाडी शिकतात आणि या कौशलच्या हातात आहे ना तर चिकन आहे. चिकन जर घेऊचा जायला ना तर आमच्या गावात भेटतं नाही, मजगाव यावं लागतं. त्यामुळे आल्या आणि आता निघताव घरा जावं. याला गाडी येते कधी का? आपली गाडी आधीच नाही ते काय. चल बैस. नरेंद्र नवीन ड्रायव्हरनी डायरेक्ट गाडी गिअर कमी कर. पहिलं टाक, दुसरं टाक. 8:20 झाली. फर्स्ट टाइम हा दिली अशी मी ट्रिपल सीट चालवावला. स्टँडचा पण प्रॉब्लेम आहे.